जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आचारसंहिता संपत आलेली आहे। अवघ्या 2 ते 3 दिवसावर निवडणुका आलेल्या आहेत आणि निवडणुकीनंतर 2-3 दिवसानंतर रिझल्ट लागणार आहे। जवळपास बघा मित्रांनो, 26 नोव्हेंबरपर्यंत आताचं जे सरकार आहे या सरकारचा कार्यकाळ आहे। 23 तारखेला रिझल्ट लागणार आहेत आणि 20 तारखेला निवडणुका आहेत। जर 20 तारखेला निवडणुकीनंतर 23 तारखेला जर हे सरकार राहिलं तर सेम दिवशी किंवा 24 तारखेला शपथविधी होऊन पूर्ण प्रोसिजर कंप्लीट होते। म्हणजे थोडक्यात सांगायचं, पूर्ण ही प्रोसिजर पूर्ण व्हायला निवडणुकीचे 26 तारखेपर्यंत कंप्लीट होऊ शकते। त्यानंतर बघा, आचारसंहिता संपेल आणि आचारसंहिता संपल्याच्या नंतर लगेच एक पदभरती निघणार आहे आणि त्या पदभरतीसाठी आता आपण एक जाहिरात आलेली आहे, त्या जाहिरातीविषयी माहिती पाहणार आहोत। तर काय माहिती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभाग जो आहे DMER, या DMER मध्ये 100% पदभरती निघणार आहे। मी हे कशाच्या आधारावर बोलतोय, ह्याविषयी प्रूफ काय आहे, तर त्या सगळ्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत। आज जवळपास आपण वेगवेगळ्या 4 जे PDF आहेत त्या 4 PDFची माहिती घेणार आहोत। त्यामध्ये पदभरती कधीपर्यंत निघू शकते, परमनंट पदभरती निघणार आहे का, किंवा त्यामध्ये पद किती आहेत, कोणत्या संवर्गाचे आहेत, या सगळ्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर पहिली PDF तुमच्या समोर आहे। या PDF मध्ये शासन आदेश आहे मित्रांनो, शासन निर्णय नाही, हा कोणता GR नाही आहे, हा डायरेक्टली शासन आदेश आहे। 15 तारखेला जे आचारसंहिता लागली आणि 10 तारखेला हे आदेश दिलेत। या आदेशमध्ये काय म्हणले की वैद्यकीय शिक्षण म्हणजे DMERच्या जे संस्था आहेत, DMERच्या अधीनस्थ येणाऱ्या जितक्या काही संस्था आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, त्यानंतर डेंटल कॉलेज आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक कॉलेज, यांच्या जितक्या काही संस्था आहेत, या संस्थांमध्ये गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतचा हा जो आदेश आहे तो आदेश काढलेला होता। तर या आदेशामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, किंवा काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं की जे काही पद आहेत ग्रुप क चे, नवीन पदभरती असेल किंवा जुनी रखडलेली पदभरती असेल, तर त्यामध्ये पदभरती कशा पद्धतीनं करून घ्यायची हे याच्यामध्ये सांगितलं होतं आणि त्याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली होती। कोणती समिती स्थापन करण्यात आलेली होती, तर बघा, आयुक्त, सहसंचालय, सर्व अधिष्ठाता आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी यांची एक समिती होती। त्या समितीचं काम काय होतं विद्यार्थी मित्रांनो, बघा, समितीचं कार्यकाम काय होतं की सदर समितीमध्ये सदस्य असलेल्या संबंधीचे अधिष्ठाता यांनी त्यांच्या संस्थेतील वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचा नियमित आढावा घेऊन आगामी 6 महिन्याच्या रिक्त होणाऱ्या सरळ सेवा व पदोन्नती पदांचा तपशील संचालनात सादर करावा। आता खूप महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर अधिष्ठाता म्हणजे डीन, ज्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डीन आहेत त्या डीननी काय करायचे, वर्ग 3 म्हणजेच ग्रुप Cचं जे काही संवर्ग आहे, या संवर्गामध्ये जितके काही नियमित पद आहेत या नियमित पदांचा आढावा घ्यायचा आहे। 2023 मध्ये जी पदभरती झाली होती ती पदभरती जवळपास मे 2023 मध्ये आली होती आणि त्यानंतर बघा, आता मे 2024ला तिला 1 वर्ष आणि त्यानंतरचे आता जवळपासचे हे 4 ते 6 महिने आणि पुढील अजून 6 महिने, म्हणजेच या 2 वर्षाचा जे काही कार्यकाळ असेल, या कार्यकाळामध्ये गट क चे जितके काही पद रिक्त होणार आहेत या पदांचा तपशील जो आहे तो संचालनास द्यायचा आहे। कोणी द्यायचा आहे, अधिष्ठानी, आणि तो कधीपर्यंत द्यायचा आहे याविषयी सुद्धा माहिती दिली। सर्व अधिष्ठा यांनी पुढील निवड सूची वर्गातील प्रात्यक्षिकरित्या व संभाव्य रिक्त पदांचा आढावा घेऊन डिसेंबर अखेरीस, खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबर अखेरीस, बघा आता नोव्हेंबरमध्ये पूर्ण प्रोसिजर होऊन निवडणुका वगैरे समजून सगळं क्लिअर होईल, डिसेंबर महिन्याच्या आधी ही जी प्रक्रिया आहे ही पूर्ण समितीनं संचालनाला पाठवायची आहे। डिसेंबर नंतर जानेवारी फेबमध्ये जाहिरात येऊ शकते अशी ही PDF म्हणते। तर त्याच्यानंतर दुसऱ्या PDF कडे आपण जाऊ। दुसरी PDF आहे बघा, मुंबई महानगर येथे 100 विद्यार्थी क्षमता, हा GR आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणाचा आहे, वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभाग जो आहे त्यांचा शासन निर्णय नाही आहे, GR आहे। तर या GR मध्ये जे मुंबई महानगर आहे तिथं 100 खाटाचं एक महाविद्यालय तयार होणार आहे। या मुंबई उपनगर सोबत बघा या PDF मध्ये दिलेले आहेत अलिबाग,
त्याच्यानंतर नंदुरबार, सातारा आणि मुंबई जवळपास हे 4 GMC आणि ॲक्च्युली आधी जे जवळपास 12 GMC अशा 16 GMCचे GR येऊन पडलेले आहेत. त्यापैकी 3 GMC जे आहेत त्या GMC काम चालू झालेलं आहे. काही कंत्राटी पद्धतीनं, काही विनंती बदलीतून आणि काही 2023ची जी पदभरती झाली होती त्याच्यातून ते पदं भरून घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आता हे 3 पदं भरून घेण्यासाठी ज्या नियमित GMCमधून मॅनफोर्स बोलवला आहे तिथंसुद्धा जागा रिक्त झालेल्या आहेत. त्या जागासुद्धा ज्या आहेत त्या यामध्ये भरून घेण्यात येणार आहेत. याच्यासोबतच बाकीच्या 12 आणि या 16 GMC पैकी 3 GMC आणि ऑल महाराष्ट्रात आता याच GMCमध्ये म्हणू नये, विनंती बदलीनुसार जे काही इकडं तिकडं बदल्या झालेल्या आहेत त्यानुसार आता प्रत्येक महाराष्ट्रातले जितके काही GMC आहेत, डेंटल कॉलेज आहेत किंवा आयुर्वेदिक कॉलेज आहेत, या सगळ्यांमध्ये पदभरती होणार आहे आणि त्यांना तुम्हाला तिथं नियुक्ती भेटणार आहे. ही झाली आपली दुसरी PDF. याच्यामध्ये पदभरती बघा कोणते कोणते पदं असणार आहेत. ग्रुप क चे जवळपास नियमित पदं भरून घेतले जाणार आहेत आणि ड चे यामध्ये कंत्राटी हे बघा बाह्य स्रोताने सुद्धा भरून घेतले जाणार आहेत आणि एकूण नियमित पदं 244 एका GMCसाठी आणि त्याच्यानंतर बघा विद्यार्थी पदं किती 93 भरून घेण्यात येणार आहेत. अशाच पद्धतीनं जे काही ग्रुप Cचे आहेत ते 204 पदं एका GMCसाठी अशा जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये या 4 आणि त्या 12 अशा 16 GMCमधून 3 जर गेल्या तर जवळपास अजून 13 GMC शिल्लक आहेत. एका GMCत जर 200 पदं भरती ड ची आणि 300 पदं भरती जर क ची म्हणलं, सुमारे एका पदभरती जर GMCमध्ये 500 म्हणलं तर 500 गुणिले जर आपण 13 जर म्हणलं तर जवळपास 6,500 जे पदं आहेत ते ग्रुप क आणि ड जे फक्त या नवीन GMC आहेत याच्यामध्ये रिक्त असू शकतात आणि त्यांच्यासाठी पदभरती निघू शकते. पुढील PDF बघा विद्यार्थी मित्रांनो. या PDF मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अकोला याविषयी सुद्धा आपण माहिती पाहिली होती बघा. आता अकोला, त्यानंतर यवतमाळ, लातूर, छत्रपती संभाजीनगर या 4 जिल्ह्यांमध्ये नवीन अतिविशेष रुग्णालय तयार झालेले आहेत आणि यामध्ये ग्रुप अ पासून ते ग्रुप ड पर्यंत जितके काही पदं आहेत सगळे पदं भरून घेण्यात येणार आहेत आणि ते पण लवकरात लवकर. 959 पदं आहेत आणि त्यानंतर मंजूर झालेले 248 असे जवळपास पूर्ण तुमचे जर बनलं तर 1200 प्लसच्या जवळपास यामध्ये सुद्धा पदभरती होऊ शकते. यामधले जे पद आहेत ते पद बघा वेगवेगळे खूप सारे पदंसुद्धा आहेत आणि यांची सुद्धा समितीला आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर ही जी पदभरती आहे ही पदभरती करून घेण्यात यावी. यामध्ये पदांचा सुद्धा तपशील आहे. ग्रुप क चे पूर्ण 442 पदं आहेत आणि विद्यार्थी पदं 60 आहेत. ग्रुप ड चे नियमित पदं भरून घ्यायचे 132 आहेत आणि बाह्य स्रोताद्वारे भरून घ्यायचे एकूण 428 आहेत. असं एकूण नियमित आणि कंत्राटी पद्धतीनं भरायचे जवळपास 1207 जे पद आहेत या 1207 पदांवर सुद्धा पदभरती होणार आहे आणि ती 100% होणार आहे. या रुग्णालयाचं काम झालेलं आहे आणि आता फक्त निवडणुकीनंतर लगेच पदभरती निघण्याची शक्यता आहे. तुमचा अभ्यास चालू ठेवा, अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. त्यानंतर जर बघायचं म्हणलं आपण तर शेवटचा आपण PDF कडे जाणार आहोत. हे बघा ही आहे शेवटची PDF. राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोच्च रुग्णालय कोल्हापूर जे GMC कोल्हापूर आहे. ग्रुप ड चे यामध्ये पदभरतीची जाहिरात आली होती 11/10/2024 रोजी आणि याची पदभरती 31 तारखेपासून फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात होणार होती. पण आचारसंहिता चालू असल्यामुळं याचे जे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत ते लांबवलेले आहेत. भरती कॅन्सल झालेली नाही आहे. याचे पदभरती 100% होणार आहे. आता निवडणुका जशा संपतील तसा याच्याविषयी तुम्हाला अपडेट येईल. म्हणून तुम्ही अभ्यासाला लागा, अभ्यास करा. तुम्हाला काय अडचण असेल तर नक्की विचारा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा. आपल्या चॅनलच्या बायोमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, माझ्या फेसबुकची आहे, इंस्टाग्रामची आहे. तुम्हाला जिथं इझी जाईल तिथं जाऊन फॉलो करा आणि तुमचे प्रश्न विचारून घ्या. धन्यवाद.